नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना आता आहे ना पामाखेडी या ठिकाणी जायचं आहे. सीता माता आहे ना सीता माता मंदिराचं दर्शन घेऊन भैरवनाथ गुफेचं दर्शन घेऊन मी आहे ना या ठिकाणी पामाखेडी या ठिकाणी आहे ना निघालेलो आहे. मला इथून 22 किलोमीटर अंतर आहे ना जंगल पार करून आहे जायचं आहे पामाखेडी या ठिकाणी. हे जंगलामधून नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना आता जयंती माताचं दर्शन घेऊन पुढे आल्याच्या नंतर आपल्याला हे लक्कडवन जंगल आहे. हे लक्कडवन जंगल लक्कडवनसाठी परिक्रमा असेल पामाखेडी आपल्याला ह्या ठिकाणी जायचं आहे. पामाखेडी आपल्याला 22 किलोमीटर अंतर आहे. पामाखेडी हे या ठिकाणावरून 22 किलोमीटर अंतर आपल्याला दिवसभर पास करून आपल्याला, कारण 22 किलोमीटर ह्या जंगलातून चालायचं. आता वाजलेत 11 ते 11:30 पावणे 12 वाजलेले आहेत. आपल्याला दिवसभरामध्ये या ठिकाणी 22 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. आणि हा आपला नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. या ठिकाणी आपण जे चाललेलो आहे या ठिकाणी, आणि हा घनदाट जंगलातून आहे, लक्कडवन जंगलातून आहे आणि घनदाट अशा जंगलातून आपला परिक्रमा मार्ग आहे, नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. या ठिकाणी आपण पुढे चाललेलो आहे. हे पामाखेडी या ठिकाणी या ठिकाणी आपण बघत असताना घनदाट जंगलातून चाललेलो आहे नर्मदे. तर या ठिकाणी बघा आपल्याला जो बोर्ड आहे ना, ह्या बोर्डाचे आहे ना असे शॉर्टकट घ्यायचे नाही, कारण आपल्याला आहे ना संपूर्ण जे परिक्रमेचा मार्ग आहे ना शॉर्टकट घ्यायचे नाही, कारण जंगल आहे ना बहुत दुर्गम आणि घन आहे. वन्य प्राणीचा पण भीती आहे. त्या ठिकाणी शॉर्टकट घ्यायचा नाही. नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला जो चालला आहे ना आपला जो परिक्रमा मार्ग आहे, कारण ह्या ठिकाणी कोणीच शॉर्टकट घेऊ नका कृपया. शॉर्टकट घेतल्याच्या नंतर आहे ना हा आहे ना जंगल आहे ना हे घनदाट जंगल आहे. या ठिकाणी घनदाट जंगल असल्यामुळे ना आपण कृपया कोणी शॉर्टकट घेऊ नका. नर्मदा परिक्रमा मार्गाप्रमाणे चला. नर्मदे या ठिकाणी बघा आहे ना आपल्याला आहे ना हे जे घनदाट जंगल आहे ह्या जंगलामध्ये आहे आपण, आणि हे लक्कडवन जंगल आहे ह्या जंगलामध्ये, आणि एक पर्वताच्या रांगा आहेत. ह्या पर्वताच्या ठिकाणी आपण, आणि ह्या जंगलामधून आपल्याला आहे ना काही एका ठिकाणी शॉर्टकट घ्यायचा नाही. आणि कारण आपल्याला एक वन्य प्राणी, आणि या ठिकाणी वन्य प्राण्यांचे ना भरपूर असे आहे ना भीती आहे, वन्य प्राणी आहेत या ठिकाणी. या कारणामुळे आपल्याला आहे ना शॉर्टकट घ्यायचा नाही. आपल्याला जे परिक्रमा अशी आहे ना यांच्यासोबतच चालायचं आहे, मिळून मिसळून चालायचं आहे. या ठिकाणी आपण सीतेवनवरून निघाल्याच्या नंतर आपल्याला पामाखेडी या ठिकाणी जायचं आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला अशा आपली जी नर्मदा परिक्रमा या ठिकाणी चालते किर अशा झाडीतून चालते. ही झाडी आहे त्या पूर्ण असं त्या संपूर्ण अशा जंगलातून आपली नर्मदा परिक्रमा चालते. आणि जयंती माता आणि भैरवनाथाच्या या दर्शनासाठी 1 तारीख असल्यामुळे 1 जुलै नवीन वर्षाच्या दर्शनासाठी भरपूर लोक या ठिकाणी येतात. नर्मदे ठिकाणी मी लक्कडवन जंगलामध्ये आणि ह्या जंगलातून चालतो आहे, आणि माझा हा नर्मदा परिक्रमा रोड आहे. या ठिकाणी आत्ताही ह्या जंगलामध्ये ह्या जंगलातून आहे ना हे असा जंगल आहे, हे पाहिलं हा रोड आहे. ह्या जंगलामधून आहे ना मी चाललेलो आहे. लक्कडवन जंगल आहे. नर्मदे या ठिकाणी आपली जी परिक्रमा आहे ना ह्या लक्कडवन जंगलामध्ये आहे मी आत्ता या ठिकाणी. आणि लक्कडवन जंगलामधून आहे ना मी आहे ना या ठिकाणावरून आहे ना चालतो आहे. आणि ह्या लक्कडवन जंगलामध्ये ही अशी झाडी आहे किर, आणि पाठीमागे पुढे कोणच नाही आहे, आणि अक्षरशः मी एकटाच आहे ह्या लक्कडवन जंगलामध्ये, आणि ह्या झाडीमधून एकटाच चाललेलो आहे. या लक्कडवन जंगलाची 1 तारीख आज नवीन वर्षाच्या आपल्यालाही हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी मी नवीन वर्षामध्ये 2026मध्ये जंगलामधून एकटाच आहे. मी या जंगलामधून मी मैयाची परिक्रमा करतो आहे, नर्मदा मैयाची परिक्रमा करतो आहे या ठिकाणी मी. आणि ह्या जंगलातून मी एकटाच चाललेलो आहे. या ठिकाणी माझ्या संगे कोणच नाही आहे. एकटा जे होते ते पुढं गेलेत का पाठी आहेत ते काही माहिती नाही आहे या ठिकाणी, कारण माझ्याकडे आत्ता आहे ना खाण्यासाठी सुद्धा काही नाही आहे. थोडं पाणी आहे फक्त या ठिकाणी, आणि मी एकटाच आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना हा नर्मदा परिक्रमा मार्ग एक बाबाजी भेटलेत, आणि ते
आणि मी आत्ताच भेटले मला या ठिकाणी. ते पाठीमागून येत होते, भरपूर वेळाने भेटले मला 2-3 तासांनी. आणि एकटाचे मी ह्या नर्मदा मैयाचे हा परिक्रमा रोड आहे आणि हा लक्कनवड घनदाट जंगलात आहे. आणि घनदाट जंगलातून मी आहे ना तर पामाखेडी या ठिकाणी जाणार आहे. आज आहे ना पामाखेडीला संध्याकाळपर्यंत पोचणार आहे या जंगलामधून. आणि आपल्याला ह्या जंगलामध्ये या ठिकाणी आपल्याला काहीच भेटणार नाही आहे पाणी सोडून. नर्मदे या ठिकाणी आपण पाहतोय ना. आणि हे जे आपल्याला आहे ना हे लक्कडवन जंगल आहे. लक्कडवन जंगलामध्ये घनदाट जंगल आहे. या घनदाट जंगलामध्ये आपण आहे ना मी आणि एक बाबाजी, आत्ता मी आहे ना बाबाजींना मला भेटलेले आहेत. या ठिकाणी हे जंगल घनदाट जंगल आहे. ह्या जंगलामध्ये आपल्याला आहे ना एक पामाखेडी या ठिकाणी जाण्यासाठी जयंती माता या ठिकाणावरून 22 किलोमीटर अंतर आहे. आणि आपल्याला त्याच ठिकाणी आहे ना आपल्याला एक जे आहे ते आपल्याला भैरवनाथांची गुफा, भैरवनाथ महाराज भैरवनाथची गुफा आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला आहे ना एक दर्शन घेतलं. त्या ठिकाणी आपण नर्मदे या ठिकाणी मी जिथे उभा आहे हे घनदाट जंगल आहे, लक्कडवन जंगल आहे. ह्या ठिकाणी आहे ना आपली नर्मदा परिक्रमा चालते. आजही मी ह्या नव्या वर्षाच्या दिवशीचे, नवीन वर्षाच्या दिवशी मी नर्मदा परिक्रमा माझ्या मैयाला घेऊन मी आहे ना आज 33 किलोमीटर अंतर आहे ना चालणार आहे मैयाला घेऊन. आणि मी मैयासोबत असताना मी आहे ना मैयाचं दर्शन घेऊन आणि सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आणि मी खेडपती मारुतीरायांचं दर्शन घेऊन सीतामाचं दर्शन घेऊन आणि जयंतीमाचं दर्शन घेऊन आणि भैरवनाथाचं दर्शन घेऊन मी माझ्या परिक्रमेची आहे ना आजची जी नवीन वर्षाची सुरुवात केली नर्मदे या ठिकाणी. बघा आपण आहे ना ह्या जंगलामध्ये आहे ना लक्कडवन जंगलामध्ये आल्याच्या नंतर आपण आहे ना जयंती माताचं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर भैरवनाथांचे दर्शन घेऊन आल्याच्यानंतर पामाखेडीला जाताना आपलं पहिल्यांदा जे मधली स्टॉप लागला तो आपल्याला जो लागला तो हा जो आहे तो मारुती धाम आहे. आणि इथे आपल्याला पाणी पिण्यासाठी एक हापसा पण आहे. ह्या हापसावरती आपण पाणी पिऊ शकतो. नर्मदे जे आपल्याला आहे ना परिक्रमा रोडवरती आहे ना आपण आहे ना आता आल्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आहे ना हे जे मंदिर आहे ना 100 वर्षापूर्वी आहे ना वरती होतं आणि वरून आहे ना यांना आहे ना खाली आणले. कारण त्यांचे जे पुजारी आहे ना 100 वर्षापूर्वी आहे ना इथून काय निघून गेले म्हणजे आहे ना ते पुजारी नाही राहिले, त्याच्यामुळं ते मंदिर आहे ना खाली आणले नाही तर वरती होतं डोंगरावरती हे मंदिर. आपल्याला ज्या परिक्रमा रोडच्या मध्ये बरोबर लागतं. आणि ह्या ज्या आहे ना इथे आहे ना एक जयंती माताचा आज आहे ना 1 तारीख असल्यामुळं भरपूर गाड्या आहेत ह्या ठिकाणी नर्मदे यार. या ठिकाणी आपण आहे ना आता आहे ना थोडं आहे ना तिथे आहे ना गाड्या येतात. कारण याचं एक कारण आहे, कारण आपल्याला आहे ना तिथे नर्मदे यार जयंती माता असं आहे ना ते 1 तारीख असल्यामुळं भरपूर आहे जयंती माता आणि भैरवनाथांच्या पाया पडायला येतात या ठिकाणी जंगलामध्ये. हे जवळजवळ 20 किलोमीटर अंतर पार करून गाड्या आहे ना भरपूर गाड्या येतात. आणि इथं छोटंसं आहे ना यात्रा भरते या ठिकाणी आणि त्याच्यामुळं त्या भरपूर रस्त्याने गाड्या येतात. गाड्या येत असल्यामुळं मोठा आवाज आहे आणि धूळ पण जास्त उधळते कारण या ठिकाणी. आणि चालण्यासाठी थोडंसं आहे ना दगडी असल्यामुळे आहे ना थोडी चालायला पण तकलीफ होते. त्या गाड्यांचा पण कधीकधी टायरच्या ह्याच्यातून दगड उडण्याची आहे ना शंका असते, भीती वाटते या ठिकाणी. कारण दगडी भरपूर आहेत मोठमोठे. आणि हे बघा हा आपला नर्मदा परिक्रमा मार्ग या ठिकाणी आपण आहे ना जंगलामध्ये या जंगलातून आहे ना आत्ता भरपूर आहे ना गाड्या जातात कारण 1 तारीख असल्यामुळं नर्मदे या ठिकाणी. बघा आपल्याला आहे ना हा जो आहे ना 2 व्हीलरसाठी मार्ग आहे इकडे जाण्यासाठी पामाखेडीला. आणि आपण सरळ पायदिंडी यासाठी आहे ना हा मार्ग आहे या नर्मदा परिक्रमा मार्ग नर्मदे या ठिकाणी आपण चाललेलो आहे. हा पायी परिक्रमा 7 किलोमीटर पैदल मार्ग इकडून आपल्याला या मार्गे आपल्याला जायचं आहे. आपल्याकडे 2 व्हीलर मार्ग हा आहे आणि इथं भरपूर 2 व्हीलरवाल्याचे आहे ना त्रास झालेला कारण आज 1 तारीख असल्यामुळे हे थोडं एन्जॉय करतात. नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना जंगलामध्ये या जंगलातून आहे ना आत्ता भरपूर आहे ना गाड्या जातात कारण 1 तारीख असल्यामुळं
नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना, हा जो आहे ना टू व्हीलरसाठी मार्ग आहे इकडे जाण्यासाठी भामाखेडीला, आणि आपण सरळ पायदिंडी यासाठी आहे ना हा मार्ग आहे, या नर्मदा परिक्रमा मार्ग नर्मदे या ठिकाणी आपण चाललेलो आहे. हा पायी परिक्रमा 7 किलोमीटर पैदल मार्ग इकडून आपल्याला या मार्गे आपल्याला जायचं आहे. आपल्याकडे टू व्हीलर मार्ग हा आहे आणि इथं भरपूर टू व्हीलरवाल्याचे आहे ना त्रास झालेला, कारण 1 तारीख असल्यामुळे हे थोडं एन्जॉय करतात. नर्मदे